इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती लागून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी रस्त्यावरती वाहू लागलं। यामुळे आता काही वेळातच परिसरात पाण्याचे मोठे लोट निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी ही बाब तातडीनं महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिली। मात्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून वेळेत दखल घेतली गेली नसल्याचा आरोप आता नागरिकांनी केलाय। सध्या इचलकरंजी शहरात पाणी टंचाई आहे। शहरवासियांना 4 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय। अशा परिस्थितीत लाखो लिटर पाणी गळतीमुळे वाया जाणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते। उन्हाळ्याच्या कडक झळा वाढत असताना नागरिकांना पाण्यासाठी आधीच मोठा संघर्ष करावा लागतोय। त्यात अशा प्रकारच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागावरती निष्काळजीपणाचा आरोप केलाय। मुख्य पाईपलाईनची नियमित तपासणी आणि देखभाल केली जात नसल्यानं अशा घटना वारंवार घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। अनेक ठिकाणी जुन्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमुळे पाणी गळतीच्या समस्या निर्माण होत आहेत। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। या गळतीमुळे पुढील काही दिवस शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं त्वरित कारवाई करून गळती रोखावी आणि पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी होतीये।